बाई ही शिवबाची तलवार, बाई ही दुर्गेचा अवतार असं असूनही स्त्रियांवर होणारे अत्याचाराचं प्रमाण भारतात मोठ्या प्रमाणावर आहे. स्त्रियांना देवी म्हणून पूजणाऱ्या वेस्ट बंगाल मधल्या कोलकाता केसने सगळ्यांच्याच तोंडचं पाणी पळवलं. तर ही न्याय व्यवस्था झोपेतच आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. पण नुकताच अशा घटनांवर युकेच्या सरकारने एक निर्णय घेतलाय आणि त्या निर्णयानंतर मात्र भारतात सुद्धा असे कडक निर्णय घेण्याची मागणी जोर धरण्याची शक्यता आहे. आता काय आहे तो निर्णय आणि भारतात असा मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो का, जाणून घेऊया प्राईम संवादच्या आजच्या भागात. नमस्कार, मी सारिका. प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं स्वागत करते. महिलांवरच्या अत्याचाराच्या बातम्या, त्यासाठी काढले जाणारे कॅन्डल मार्च सध्या रोजची गोष्ट झाल्यासारखं आपण पाहतोय. आणि त्यातच युनायटेड किंगडम म्हणजेच युकेच्या सरकारने असं जाहीर केलंय की महिलांच्या विरुद्ध कोणत्याही प्रकारचा अत्याचार हा दहशतवाद मानला जाईल. म्हणजे स्त्रियांवर अन्याय करणाऱ्या व्यक्तीला सरळ सरळ आतंकवादी समजलं जाईल. आणि हा अतिशय गंभीर निर्णय युके सरकारने घेतलाय, कारण नुकतंच युके मध्ये जे दंगे झाले त्यानंतर गांभीर्याने विचार करत युकेने हा निर्णय घेतलाय. आणि त्यांच्या म्हणण्यानुसार जी पण व्यक्ती महिलांविषयी तीव्र अशा द्वेषाची भावना ठेवेल आणि त्याने जर त्या महिलेला त्रास झाला तर तो दहशतवाद मानण्यात येईल. कारण युके मध्ये एका 17 वर्षाच्या मुलाने 3 मुलींना काहीही कारणाशिवाय चाकूने मारून टाकलं. आता अशा प्रकारच्या घटना कितीही नाही म्हणलं तरी त्या लोकांना, ज्या लोकांना आपल्या मुली घराबाहेर पाठवायच्या असतील किंवा त्या बाहेर जाणार असतील तर तिथे दहशत निर्माण करतात आणि हे अगदी स्वाभाविक आहे. त्यामुळे इतिहासात पहिल्यांदाच युकेने स्त्रियांसोबत अशी कृत्य करणाऱ्या व्यक्तीला दहशतवादी म्हणून वागवण्याचा निर्णय घेतलाय. आता भारतात अशा प्रकारच्या घटना अगदी सातत्याने होतात आणि त्यानंतर अनेक ठिकाणाहून आरोपीला शिक्षा करण्याची मागणी होते. तसंच पुढे कोणी असं काही करणार नाही यासाठी त्यांच्या मनात अगदी भीती बसेल असा थळकाप उडवणारी शिक्षा त्यांना देण्याची मागणी होते. अशा प्रकारच्या मागण्या होत असतात, मात्र ते कुठे पाहायला मिळत नाही. आणि आता ते होणार कसं असा प्रश्न उपस्थित होत असतानाच युकेने असं जाहीर केलं आहे की जर आपल्याकडे पुन्हा पुन्हा अशा घटना घडू नये आणि अशा पाशविवृत्तीला आळा बसावा असं जर आपल्याला वाटत असेल तर तुम्ही गुन्हेगारांना दहशतवादी घोषित करून त्यांच्या सोबत तसंच वागायला हवंय. महिलांवरचा अत्याचार हा एवढा महाभयंकर कृत्य आहे आणि एवढं मोठं अपराध म्हणून घोषित करा की त्याची शिक्षा ही एखाद्या आतंकवाद्याला देतात तेवढी मिळायला हवी. आता युके कडून ही गोष्ट शिकण्यासारखी आहे, कारण नुकतंच युके मध्ये घडलेली घटना एवढी मोठी आहे की त्यानंतर जनतेचा रोष आणि त्यांची रिॲक्शन या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन युके सरकारने युके मध्ये झालेल्या दंग्यामध्ये 130 पेक्षा जास्त पोलीस जखमी झालेत आणि यात 1000हून अधिक नागरिकांना अटक झालीय. आता हे सगळं होण्याचं कारण तेच होतं. एका रवांडाहून आलेल्या मुलाने एका डान्स क्लासमध्ये 3 मुलींना विनाकारण मारून टाकलं. तो त्यांना ओळखत सुद्धा नव्हता आणि हे कृत्य त्याच्या मनात असणारी स्त्रियांबद्दलची घृणता स्पष्ट करते. या घटनेनंतर युके सरकारने हे मान्य केलंय की युके मध्ये स्त्रियांना सुरक्षित वातावरण नाहीये. त्यामुळे यानंतर त्यांच्याकडे जे गेम्स आणि मूवीज बनवले जाणार आहेत त्यावर सुद्धा ते लक्ष केंद्रित करतील आणि कोणत्याही प्रकारातून स्त्रियांचा अपमान सहन करणार नाही. सोबतच असे अनेक मुद्दे आहेत जे त्यांनी त्यांच्या निर्णयात सांगितले आहेत. आता त्यांच्याकडे हे अशा प्रकारच्या घटना वाढत आहेत हे त्यांनी मान्य केलं आहे. आता जेव्हा आपण मान्य करतो की आपल्याकडे कोणती तरी समस्या आहे तेव्हा उपाय काढणं सोपं असतं आणि याच प्रकारे भारताला अगोदर हे मान्य करावं लागेल की आपल्याकडे स्त्रियांसोबत अत्याचार होतात ही खरंच एक मोठी समस्या आहे आणि त्यानंतर आपण सुद्धा अशा प्रकारच्या समस्यांवर खडतर पाऊल उचलू शकतो. सततचे होणारे अत्याचार आणि त्यावर लाखो येणाऱ्या प्रतिक्रिया आहेतच. अनेक मोठमोठे सेलिब्रिटीज आणि अनेक स्तरांवरून आरोपींना कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी अशी मागणी होत आहे. मात्र भारतात या गोष्टी इतक्या नॉर्मल होत आहेत की काही दिवसांनी जेव्हा आपल्याला एक नवीन गोष्ट दिसेल तेव्हा आपण सगळे आजची घडलेली घटना विसरून नवीन घटनेकडे वळू. मात्र भारत हा 50% स्त्रियांनी बनलेला आहे, त्यामुळे त्यांच्याशी संबंधित समस्या ह्या ध्यानात घेऊन त्याचं निस्तरण झालं पाहिजे. उशिराने मिळालेला न्याय हा अन्यायासारखा असतो. त्यामुळे भारतात सुद्धा युकेने घेतलेला निर्णय घेण्यात यावा तेव्हाच इथे चालू असलेला उच्छाद थांबेल. असा निर्णय भारतात घेतला जाणार का, हा निर्णय भारतात घेतला जावा का, ह्याबद्दल तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. आणि हो, प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.